नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आमच्याकडे बनत आहे मस्त मस्त असं ऑरेंज विथ कॉफी फ्युजन केक. आणि टेस्टला तर एकदम भन्नाट असं झालेलं आहे. आणि याची रेसिपी देखील एकदम साधी आणि सरळ आहे. मग चला मंडळी, आपण हे केक करून पाहूया. त्याच्यासाठी इथं आपल्याला एक ऑरेंज घ्यायचं आहे. आणि हे ऑरेंज अलगद असं साल इथं खिसून घ्यायचं आहे. आणि हे पांढरं भाग ऑरेंजचा अजिबात येता कामा नये. आणि आपण इथं पाहू शकता अशा पद्धतीनं. आणि एवढंच इथं साल खिसून काढण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्येच इथं अर्ध वाटी साखर म्हणजे 60 ग्रॅम साखर इथं घातलेली आहे. आणि हे दोन्ही हातानं व्यवस्थित इथं कुस्करून घ्यायचं आहे. 2 मिनटापर्यंत कुस्करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध वाटी म्हणजे 60 ग्रॅम एवढं ब्राऊन शुगर घालण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर इथं अर्ध वाटी बटर म्हणजेच 75 ग्रॅम बटर एवढं घातलेलं आहे. याला फ्रीजच्या बाहेरच ठेवण्यात आले होते त्याच्यामुळे हे सॉफ्टच आहे. आता हे सगळंच मिश्रण आपल्याला 5 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं फेटून घ्यायचं आहे. आता आपण पाहू शकता. आता हे बटर मी किंचित इथं दाबून घेतलं आहे आणि नंतर याला गोल गोल असं इथं फिरवत राहिले आहे. आणि आपण पाहू शकता 5 मिनिट व्यवस्थित याला फेटल्यानंतर हे मिश्रण आता एकदम व्यवस्थित असं इथं मिक्स झालेलं आहे. आता याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि आता इथं एक वाटीमध्ये मी अर्धा चमचा कॉफी घेतली आहे. तुमची आवडती कोणतीही कॉफी इथं चालेल. आता ह्या कॉफीमध्ये मी इथं थोडंसं अर्ध वाटी एवढंच पाणी गरम करून घातली आहे. आणि याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये गाठी असता कामा नये. त्याच्यासाठी चमच्याच्या मदतीने इथं व्यवस्थित कॉफी आणि पाणी सगळं मिक्स करून घ्या. आणि मग आता हे पाणी थोडं बाजूला ठेवते. साखर बटर वगैरे व्यवस्थित फेटून ठेवलं होतं त्या बाऊलमध्येच अर्धी वाटी दही घालायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे कॉफीचं पाणी आपण फेटून ठेवलं होतं ते देखील यातच आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे कॉफीचं पाणी अजून पण गरमच आहे. तरी पण आपल्याला ह्या बॅटरमध्ये इथं घालायचं आहे. आणि त्याचबरोबर मी इथं फक्त चिमूटभर दालचिनीचं पावडर घातलेली आहे. आणि हो बरं का मंडळी, आणि फ्लेवरसाठी मी इथं 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातली आहे. आता हे सगळंच मिश्रण आपल्याला 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं फेटून घ्यायचं आहे. आणि हे सगळंच एकजीव झाल्यानंतर इथं हे 2 वाटी मैदा म्हणजेच हे मैदा 220 ग्रॅम एवढं आहे. आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे बेकिंग पावडर घालायचं आहे. आणि चिमूटभर हे बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव असं इथं फेटून घ्यायचं आहे. आता हे सगळंच मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल असं आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, जे आपण बदाम काढून ठेवलं होतं ते पण याच्यामध्ये घालायचं आहेत. आणि इथं ऑरेंज ज्यूस हे अर्धा ऑरेंज कट करून त्याचं ज्यूस इथं घालण्यात आलेलं आहे. आणि तसंच आपल्याला इथं अर्धा वाटी दूध पण घालायचं आहे. पण ते दूध आपल्याला मिश्रण घट्ट आणि पातळ हे पाहूनच इथं घालायचं आहे. एकदमच आपल्याला घालायचं नाही. आता आपण पाहू शकता हे मिश्रण सगळं आपल्याला व्यवस्थित इथं फेटून घ्यायचं आहे. आणि पाहिजे तसं आपल्याला इथं तयार झालं आहे. आणि ह्या बॅटरमध्ये चोको चिप्ससुद्धा घालण्यात आलेली आहे. आता याला पण आपण व्यवस्थित एकजीव असं इथं फेटून घ्यायचं आहे. आता केकचं टीन घ्यायचं आहे. त्याला बटर पेपर लावून ऑइलिंग करून घ्यायचं आहे. आणि केकच्या टीनमध्येच हे झालेलं बॅटर सगळंच आपल्याला इथं घालायचं आहे. आता हे केकचं टीन आपल्याला टॅप टॅप करत इथं प्री हीटसाठी मी एक भांडं ठेवलेच होते. ते आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे 40 मिनटासाठी केक बेक करायला इथं ठेवलेली आहे. आणि आपण पाहू शकता आता मस्त असं मीडियम गॅसवर हे 40 मिनटापर्यंत आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. आणि इथं 40 मिनिट झालेली आहेत. आणि केकसुद्धा इथं बेक झालेला आहे. आता त्याच्यासाठी झालं का नाही हे कसं ओळखायचं, त्याच्यासाठी एक मी चाकू घेतली आहे. आणि हे चाकू केकच्या चारी बाजूनं मी इथं टोचून बघत आहे. ज्या अर्थी चाकूला पीठ लागलं नाही त्या अर्थी हे केक आता झालेलं आहे. मस्त असं हे भांड्यातून बाहेर काढायचं. आणि याला 10 मिनटासाठी मी असंच ठेवले. 10 मिनिट झाल्यानंतर चाकूच्या साहाय्यानं याचे कडा सगळे व्यवस्थित असं लूज करून आपल्याला घ्यायचं आहे. आणि एका प्लेटमध्ये याला पालथं मारून हे टीन बाजूला काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर याच्यावरचं हे बटर पेपर देखील काढण्यात आलेलं आहे. अहो मंडळी, अजून हे केक गरमच आहे बरं का. आता ह्या केकला आपल्याला सरळ करायचं आहे. आणि आपण पाहिजे तर हे केक असं देखील खाऊ शकता. नाही म्हणलं तर याच्यावर एक सिरप आपल्याला इथं घालायचं आहे. त्याच्यासाठी अर्ध वाटी पाण्यामध्ये अर्धा चमचा कॉफी आणि अर्धा वाटी संत्र्याचं रस घालून आपल्याला 2 चमचे साखर घालून याला मस्त असे 4-5 उकळी येऊ द्यायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर हे गरम गरम सिरपच आपल्याला
केकवर सगळं व्यवस्थित इथं लावायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता आपलं हे ऑरेंजचं सिरप इथं तयार झालं आहे आणि केकसुद्धा गरम आहे आणि हे सिरप देखील गरम आहे. आता चमच्याच्या मदतीनं फक्त थोडं थोडं करतच या केकला पूर्ण सिरप घालून आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे केक मी पूर्ण थंड करण्यासाठी इथं ठेवलेली आहे आणि 1 घंट्यानंतर आता हे केक आपल्याला कट करून इथं दाखवणार आहे. आणि आपण पाहू शकता मस्त असं केक इथं स्पॉन्जी झालेलं आहे आणि शिवाय कट करताना एकदमच मऊ आणि लुसलुशीत असं इथं तुम्हाला देखील दिसत आहे. आता हे केक कट झालं की लगेच आम्ही खाल्लोत. आ हा 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 हा, एकदम सुपर आणि एकदम टेस्टी असं केक इथं झालेलं आहे. शिवाय मुलाच्या हातचा आयता केक खायला देखील मिळाला, ते तर एकदम भारीच होतं. आता आणखीन एक पीस मी तुम्हाला इथं कट करून दाखवते आणि आपण पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असं इथं केक तयार झाला आहे. अहो मंडळी, तुम्ही पण असा केक नक्की करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू.